पाकिस्तानात सामना खेळवला जाणार आहे। मात्र याचा फक्त देशभक्तीचा व्यापार सुरू आहे, ज्यांचा पहलगाममध्ये ज्यांना मारले गेले त्यांचं रक्त देखील सुकलं नाही आणि आता भारत पाकिस्तान सोबत मॅच खेळवली जाते त्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। पाकिस्तान बाबत आपल्या जी देशाची जी भूमिका आहे, कोणताही बदल आपल्या भूमिकेत झालेला नाही आहे। जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत कुठलेही त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत। एनडीएची भूमिका कालही होती आणि आजही तीच आहे। आशिया चषक ही स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये जर एक सामना खेळला जात असेल तर भूमिकेत बदल झाला असं म्हणणं चुकीचं आहे। दोन देशात क्रिकेट सामना होत नाही आहे। आशिया चषक स्पर्धेचा हा भाग आहे। पाकिस्तानी खेळाडूंना आजही IPLचे दरवाजे बंद आहेत आणि ज्यावेळी इंटरनॅशनल टुर्नामेंट होतात त्यावेळी पूर्वीही अशा पद्धतीने भारत पाकिस्तान सामने खेळले गेलेले आहेत आणि आपण त्यामध्ये खेळलो आहोत। पंतप्रधानांच्या संदर्भात आपण काय बोलतो याचं भान उभाटाच्या नेत्यांनी ठेवलं पाहिजे। आपली पात्रता, आपली कुवत ओळखूनच आपण या संदर्भात बोललं पाहिजे। विरोधात निवडणुका लढवल्या, त्यांच्यासोबत सत्तेत बसणं आणि याला ना निर्लज्जपणा याला म्हणतात। एकत्र युती म्हणून निवडणुका लढायच्या आणि खुर्ची करता काँग्रेसच्या सोबत राहायचं। बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता लाज वाटते यांना, ते लोक व्यासपीठावर असताना याला निर्लज्जपणा म्हणतात। मुंबईच्या गुन्हेगाराला, बॉम्बस्फोटातील आरोपींना सोबत घेऊन फिरणं, प्रचारात फिरणं याला निर्लज्जपणा म्हणतात। त्यामुळे शेंदूर उडालेल्या दगडांनी सिंदूरची काळजी करू नये। राहुल गांधी सोबत, सोनिया गांधींसोबत त्यांच्या दरवाजाच्या बाहेर बसणं आणि सत्तेची खुर्ची त्यांच्याकडे भीक मागणं, हिंदुत्व सोडणं हा निर्लज्जपणा आहे। सुषमा स्वराज यांची आठवण येते, जयशंकर यांच्या नावामध्ये फक्त शंकर उरलेलं आहे। शंकर हे नावापुरतं आहे। असं आहे की केवळ टीका करणं। मी तुम्हाला सांगतो ना, काँग्रेसच्या काळामध्ये जो इंटरनॅशनल स्पर्धा होत्या त्यावेळी पण भारत पाकिस्तान सामने झालेले आहेत। तेव्हा काही सामने कॅन्सल नाही झालेले आहे। या दोन देशातला सामना नाही आहे, हा इंटरनॅशनल स्पर्धेचा भाग आहे। केवळ लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणं हा एकमेव त्यांचं काम आहे। सर, याच पार्श्वभूमीवरती उद्या ठाकरे गटाचं मोठं आंदोलन होणार आहे आणि महिला घराघरातून सिंदूर जे आहे ते मोदींना पाठवणार आहेत। अशा प्रकारचे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी जाऊन पर्यटकांना भेट देखील दिली होती आणि अनेक समस्या जाणून. हे बघा, सिंदूर हा शब्द तोंडात घेण्याची सुद्धा यांची कुवत, यांची पात्रता नाही आहे। अहो, सिंदूर, ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलण्याचा याला नैतिक अधिकारच नाही आहे। पाकिस्तानचे गोडवे गाऊन यांनी सिंदूर या शब्दाचा अपमान केलेला आहे। आपण पाहताय जी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भूमिका मांडली, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी, संरक्षण मंत्र्यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका रोज संजय राऊत सकाळी भुंकतात, त्यातून तीच भूमिका मांडतात। त्यामुळे पाकिस्तानचे हस्तक कोण? निवडणुकीमध्ये बॉम्बस्फोटातले आरोपी बरोबर घेऊन जे फिरत होते त्यांना
सिंदूर सारखे पवित्र शब्द वापरण्याचा अधिकार नाही आहे. देशाच्या संरक्षण करण्याकरता मोदी आणि शहासाहेबांचं नेतृत्व अगदी समर्थ आहे. त्यामुळे ह्या बाजार बुणग्यांनी याची चिंता करू नये. आणि हे कसला अभिमान राबवणार हो. 2019ला त्यांनी एकाशी लग्न केलं आणि त्याचं कुंकू पुसून दुसऱ्याशी संसार करायला खुर्ची करता हे निघून गेले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ना ते उभाटाच्या कुवतीच्या बाहेरचा विषय आहे. पहलगामवरती जो हल्ला झाला, आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक सोडवण्याकरता आमचे एकनाथ शिंदे साहेब पहलगाममध्ये जाऊन बसले आणि हे काय करत होते, ही विदेशी टूर करत होते. एका तरी पीडित महिलेचा सांत्वन करण्यासाठी गेले का होय. आपला टुरिझम दौरा रद्द केला का. त्यामुळे यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे. हे दुसऱ्याचं कुंकू लावतात, आधी लग्न एकाबरोबर करतात आणि मुळात यांनी आहे ना आपलं कुंकू लोक रोज पुसतायत. रोज नगरसेवक, लोक रोज पदाधिकारी यांचं लावलेलं कुंकू पुसून दुसऱ्याच्या घरी संसाराला जात आहे सुखानी. रोज हजारो लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत त्यांचं कुंकू पुसून. पहिला याचा विचार करा की तुमचं कुंकू का पुसतायत लोक, का तुम्ही नकोसे झालाय. 40 आमदार खासदार तुमचं कुंकू पुसून शिंदे साहेबांच्या समवेत गेले. पहिलं त्याचं आत्मपरीक्षण करा आणि त्यानंतर कुंकू आणि या विषयावर आंदोलन करा. कुंकू हा शब्द उच्चारण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही आहे. तर एकीकडे पंतप्रधानांनी अशी भूमिका घेतलेली आहे की आता पाकिस्तान सोबत फक्त पाकव्याप्त काश्मीरची चर्चा होईल. तर उद्धव ठाकरे असं म्हणतात पाकिस्तान काय हे तर पाकव्याप्त काश्मीर देखील घेऊन येणार नाहीत. हे केक खायला त्या ठिकाणी गेले होते. म्हणजे हे पाकिस्तानची बाजू घेत आहेत का. उद्धव ठाकरे पाकिस्तानची बाजू घेत आहेत का. हे बघा, राजकारण म्हणून करावं. माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत आणि भारतीय सैन्याच्या ताकदीवरती राजकारण म्हणून उद्धव ठाकरे संशय घेत आहेत. तुम्ही विरोधक म्हणून मोदी साहेबांवर टीका करताय, पण त्याचबरोबर भारतीय सैन्यावर टीका करताय, त्याच्या सामर्थ्यावर टीका करताय, त्याच्या शक्तीवर टीका करताय. कुठे गेलं राजकारण, कुठे गेलं देशप्रेम. केवळ राजकारण म्हणून भारतीय सैन्याच्या कुवतीवर, भारतीय सैन्याच्या ताकदीवर, भारतीय सैन्याची जी काही पॉवर आहे याविषयी जर उद्धव ठाकरे टीका करत असतील तर ते या देशात राहण्यास योग्य नाहीये. देशप्रेम त्यांचं राजकारणासाठी संपलेलं आहे. ते पाकिस्तानच्या सामर्थ्यावर, पाकिस्तानच्या सैन्यावरती विश्वास ठेवतायत. ही शोकांतिका आहे. पाठिंबा दिला, सुप्रियाताईंनी देखील पाठिंबा दिला, अशा वाद प्रतिवादाच्या पाठोपाठ या संघात महाविकास आघाडीमध्ये हे बघा, शरद पवार साहेब हे देशाचे प्रगल्भ विचारांचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना कळतंय की राजकारण कुठे करावं. त्यांनी देशाच्या सैनिकी ताकदीवर, सैनिकी सामर्थ्यावरती कधीच संशय व्यक्त केला नाही. केवळ राहुल गांधी जे पेपर पाठवतात, जो अजेंडा पाठवतात, तो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सकाळी वाचतात. त्याचा हा परिणाम आहे. राहुल गांधीचे विचार, ज्या पद्धतीने राहुल गांधी भारत देशाच्या विरोधात परदेशात बोलत असतात, देशात बोलत असतात, त्याच पद्धतीने पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत आणि आता जोडीला उद्धव ठाकरे हे पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत.